15 दशलक्ष ही संख्या अंकात लिहा व या संख्येचे वाचन आणखी कशा प्रकारे कोणत्या प्रकारे करता येईल। अगोदर आपण ही संख्या अंकामध्ये लिहूया। 15 दशलक्ष अगोदर 15 लक्ष ही संख्या अंकात लिहूया। 1 लाखावर 5 शून्य असतात, मग 15 लक्ष, मग 15 वर 5 शून्य द्यायचे। 1 2 3 4 5। आता या आपण 15 लाख ही संख्या लिहिली। इथं 15 दशलक्ष आहे म्हणून दश म्हणजे 10, मग 10 वर 1 शून्य असतो म्हणून 1 शून्य इथं लिहायचा। झालं, आपण 15 दशलक्ष ही संख्या अंकात लिहिली। आता स्वल्पविराम देऊन घेऊ। स्वल्पविराम देताना उजवीकडून 3 अंक सोडून स्वल्पविराम देतात आणि त्यानंतर डावीकडे 2-2चे गट करून स्वल्पविराम देतात। आता या संख्येचं वाचन 15 दशलक्ष असं तर करता येतच, पण अजून कोणत्या प्रकारे करता येतं ते आपण पाहूया। आपण या संख्येतील अंकांची स्थाने वाचूया। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी। म्हणजे ही संख्या कोटीच्या घरात गेली आहे। मग या संख्येचं वाचन कसं करता येईल? 1,50,00,000। 1,50,00,000 म्हणजेच 1.5 कोटी। 1.5 कोटी असं सुद्धा याचं वाचन करता येईल आणि 1,50,00,000 असं सुद्धा या संख्येचं वाचन करता येईल। 1.5 कोटी आणि 1,50,00,000 अशा प्रकारे या संख्येचं वाचन करता येईल।